तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की 4 टक्स ब्लाऊजचं माप कसं काढायचं आणि 1.5 इंच मी उंचीमध्ये का वाढवलं हे पण सांगणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपण पूर्ण माप कसं काढायचं बघायला सुरू करूया. पूर्ण पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, डबल जी फोल्डिंग आहे ती डबल फोल्डिंगचा पेपर घ्यायचा आहे आणि जी बंद बाजू आहे ही जी बंद बाजू आहे ती मी माझ्याकडल्या साईडला घेतली आहे. जी बंद बाजू असते त्या साईडला आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे. आपली पूर्ण उंची आहे 15.5 इंच. 15.5 वरती मी एक खूण केलेली आहे आणि दुसऱ्या साईडने पण मी तसेच टाकून घेत आहे 15.5 इंचावरती एक खूण. माप टाकताना व्यवस्थित टाकायचं, खाली वर जर झालं तर मापात घोळ होऊ शकतो. आपले छातीचं माप आहे 10.5 इंच. जेवढं छातीचं माप आहे तेवढंच टाकायचं आहे. हा बॉक्स मी पूर्ण आखून घेत आहे. तुम्ही माप टाकताना जर व्यवस्थित टाकलं, पेपर कटिंग जर व्यवस्थित केली तर तुमचा ब्लाऊज थोडा पण चुकणार नाही. तुम्हाला पुढच्या गळ्याची गळारुंदी टाकायची आहे. तुमच्या पुढच्या गळ्याची गळारुंदी आहे 3.5. 3.5 वरती एक मी खूण करून घेतली आहे. आणि जी पुढच्या गळ्याची खोली असते ती बघायची तुम्हाला किती. पुढच्या गळ्याची खोली म्हणजे पुढचा गळा तर 5.5चा पुढचा गळा आहे आपला. तर पुढचा गळा जेवढा आहे तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे. इथं पण बरोबर माप टाकून चौकोन एक बॉक्स आखून घ्यायचा. आणि बरोबर 1/2 इंच मध्ये टाकायचंय आपल्याला क्रॉस मध्ये आणि ह्याला गोलाई देऊन घ्यायची. तर आपल्याला शोल्डरच माप टाकायचं आहे. शोल्डर आपला 3 आहे, म्हणून बरोबर गळा रुंदीच्या पुढच्या साईडला शोल्डर टाकायचे. बरोबर 3 इंचावरती एक खूण करायची. आणि जो मुंडा असतो तो मुंडा आपला 6 आहे. जी शेवटची रेष आहे त्याच्यावरती आपल्याला मुंडा टाकायचा आहे. बरोबर 6 वरती खूण करून घ्यायची. शोल्डरचा जी साईडचा भाग होता त्याच्यावरती पण 6 इंचावरती एक खूण करून घ्यायची आणि हा बॉक्स पण आखून घ्यायचा आहे. बघा, हा जो आहे तो आपला मुंडा आहे आणि हा जो आहे तो पुढचा गळा आहे. तर मुंड्याला गोलाई जी कशी द्यायची ते सांगते मी तुम्हाला. टेप तुम्ही जी क्रॉस मध्ये पण धरू शकता किंवा सरळ पण धरू शकता. बरोबर ते ह्या टिंबावरती मी टेप धरला आहे आणि एक इंचावरती आणि 1.5 इंचावरती अशा मी 2 खुणा करून घेतलेल्या आहेत. गेल्या वेळेसच्या कटोरी ब्लाऊज मध्ये मी सांगितलं होतं जी शिलाई मार्जिन होती तुमची ती शिलाई मार्जिन तुम्हाला कमी करायची आहे. कमी करायची म्हणजे कट करून नाही टाकायची, फक्त 1.5 इंचावरती खूण करून घ्यायची. हे का 1.5 इंचावरती खूण करायची मी ते पण सांगितलं होतं, कारण जे ब्लाऊजचे जे 4 कोपरे असते मुंड्यातले ते बरोबर एकसारखे येतात. आता ह्याला गोलाकार द्यायचा आहे. बाही बसताना परफेक्ट बसते. ह्याचा आकार घेताना जरा थोडासा वरच्या साईडला येऊन द्यायचा आणि हा इथं स्टॉप केलाय मी.
फोरटक्स ब्लाऊजचं माप काढणं अतिशय सोपं आहे. यात काही सुद्धा अवघड नाहीये, कारण तुम्हाला यामध्ये कटोरी वाढवायची नाहीये किंवा काही नाहीये. तर आपलं मुंड्याचं माप काढून झालं आहे, गळ्याचं माप पण काढून झालं आहे. आता आपल्याला जी खालचा क्रॉसपट्टी असते ते मी तुम्हाला सांगितलं होतं. क्रॉसपट्टीचं ज्यावेळेस पुढचा गळा आहे त्याच्या खालच्या साईडला क्रॉसपट्टी येणार. पुढच्या साईडची आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे आणि इकडची 3 इंच. निम्म्यापर्यंत सरळ रेष मारून घ्यायची. आणि इथून आपल्याला नॉर्मल अशी गोलाई द्यायची आहे. बघा, फोरटक्स ब्लाऊजचं माप आपलं पूर्ण काढून झालेलं आहे. तुमच्या लक्षात नसून आलं तर बघा, पूर्ण उंची आपल्याला टाकायची आहे. जी उभी आहे, जी बंद बाजूला आहे, इथून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. इथून असं इथं पण जेवढं आहे तेवढंच टाकायचं आहे. आता आपल्याला इथं गळा रुंदी, जेवढी गळा रुंदी आपली असेल तेवढीच टाकायची आहे. परत मी पुढच्या गळ्याचं माप टाकलं, चौकोन आखून घेतला आणि इथं 1/2 इंचावरती खूण करून गळ्याला पुढच्या गोल आकार देऊन घेतलेला आहे. नंतर मी इथं शोल्डर टाकलं. किती इंच? शोल्डर आपलं 3 इंच होतं. आणि जो मुंडा होता तर इथून मी 6 इंचावरती मुंडा टाकला. इथून पण 6 इंचावरती घेतलं आणि हा बॉक्स आखून घेतला. इथून 1.5 इंचावरती एक खूण केली आणि 1 इंचावरती केली. आणि हे 1.5 इंच मी कमी केलं. इथून शिलाई जी मार्जिंग होती ती इथून मी कमी केली, का तर जे मुंड्यातलं माप असन ते ब्लाऊज व्यवस्थित बसतं म्हणून. आणि ह्याला गोलाई आकार देऊन घेतला. नंतर इथं क्रॉसपट्टीचं 3.5 इंच माप टाकलं, जे बरोबर पुढच्या गळ्याच्या खालच्या साईडला येतं 3.5 इंच. आणि इथं 3 इंच बरोबर निम्म्यापर्यंत सरळ रेष मारली आणि इथून क्रॉसमध्ये जोडून घेतलं. तर आता आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची आहे. तर यात आपल्याला कमरेचं माप टाकायचं राहिलंय. आपली कंबर आली होती 10.5, तर अर्धा इंच, कारण आपल्याला एक्स्ट्रा कपडा वाया जाणार नाही. जर ब्लाऊज पीस कमी असेल तर तुमचे जर मोठं माप असेल तर तुम्हाला बसत नाही, जॉईंट द्यावं लागतात. मग जर एक्स्ट्रा जर कपडा असेल तर चारही साईडने थोडं थोडं कट होऊन जातं हे. बघा, पूर्ण माप आपलं काढून तयार आहे. आता मी पेपर कटिंग करत आहे. पेपर कटिंग करताना बरोबर खालच्या साईडने एकदम कट करायचं आहे. आणि जे आपलं एक्स्ट्रा जे अर्धा इंचाचं माप होतं ते मी तसं कट करून टाकणार आहे, कारण आपल्याला ह्याची गरज लागणार नाही. आता मुंडा ज्यावेळेस तुम्ही कट करता त्यावेळेस हा वरच्या साईडनं करायचा आहे. आतली साईड तशीच ठेवायची आहे. पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे. पुढचा गळा कट केल्यावर काही काय करतात, डायरेक्ट क्रॉसपट्टी कट करतात. ते डायरेक्ट क्रॉसपट्टी कट नाही करायची. अगोदर पाठीमागचं साईड पार्ट काढून घ्यायची आहे साईडला. ज्यावेळेस आपण पार्ट साईडला काढून ठेवण मगच ह्याची क्रॉसपट्टी काढून घ्यायची. बघा, आणि जो पुढचा एक्स्ट्रा भाग होता फक्त पुढच्या साईडचा काढायचा, पाठीमागच्या साईडचा नाही काढायचा. हे 2 भाग आपले तयार आहेत. आणि फोरटक्ससाठी फक्त आपल्याला 4च भाग लागतात, बॅक साईडचा, पुढच्या साईडचा आणि क्रॉसपट्टी आणि बाही लांबी. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जे 1.5 इंच आहे ते 1.5 इंच आपण एक्स्ट्रा कशासाठी घेतलं, तर पाठीमागचा भाग आपल्याला 1.5 इंच काही गरजेचा नसतो. जे शिलाई मार्जिन मध्ये फक्त अर्धा इंच जातो. त्यामुळं कधी पण पाठीचा भाग, आता जो फोरटक्स ब्लाऊज असतो त्याचा पाठीमागचा खालच्या साईडनं ज्यावेळेस तुम्ही गळा अजून तुम्हाला खाली घ्यायचा आहे त्याच्या अगोदर खाली 1 इंचावरती खूण करून घ्यायची. व्हिडिओ नीट शेवटपर्यंत बघायचा आहे.
पाठीमागचा जो भाग आहे त्याला मी 1 इंचावरती खूण केली आहे, कारण तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. कारण आपल्याला पाठीमागे कुठलाही टक्स नसतो. आणि मग तुम्हाला पाठीमागच्या गळ्याची खोली टाकायची आहे. जर तुम्हाला त्याचं माप जर परफेक्ट नाही कळालं, मी तुम्हाला सांगितलं की जेवढे आहे तेवढेच घ्यायचं, जास्त खोल पण नाही झालं पाहिजे आणि जास्त वरती पण नाही गेला पाहिजे. तर जर तुम्हाला तसं समजत नसेल तर मग काय करायचं, डायरेक्ट हा ब्लाऊज घ्यायचा. ह्या ब्लाऊजची डायरेक्ट अशी पाठ जी आहे, पाठ ही मधनं दुमडायची आहे. आणि जो आहे जसा आहे तसा फक्त ठेवायचा आहे. फक्त शिलाई मार्जिंगसाठी 2 रेषा खालच्या साईडला आणि 2 रेषा फक्त वरच्या साईडला ठेवायच्या आहेत. तुम्हाला परफेक्ट पाठीचं माप मिळून जातं. आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे. आणि बॉक्स आखून घेतल्याच्या नंतर बरोबर इथं 1 इंचाची खूण करून क्रॉसमध्ये धरायचा आहे. टेप कुठे धरलाय मी बघा, लक्ष द्या. आणि इथून एकदम खोल अशी गोलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं खाली वर झालं तरी चालतं, फक्त राऊंड शेप व्यवस्थित आला पाहिजे. तर पाठीचा भाग आपण कट करून घेत आहोत. पेपर कटिंगसाठी मी वेगळी कात्री ठेवली आहे, नाहीतर कात्री खराब होती. बघा, पाठीचा भाग आपला तयार आहे. आणि जो पुढचा भाग आहे, आपण ज्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलं, कारण आपल्याला इथं टक्सा असतो, इथं टक्सा असतो, इथं शिलाई मार्जिनमध्ये जातं, त्याच्यासाठी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा लागणार आहे. त्यासाठी आपण घेतलं होतं. आता फक्त आपली बाही काढायची राहिली आहे. तर बाहीसाठी मी दुसरा पेपर घेतलेला आहे, कारण तो पेपर मला पुरत नाहीये. तर आपली बाही लांबी होती 5.25 इंच. बघा, बरोबर 5.25 इंचावरती खूण करायची आहे. जी बंद बाजू आहे ती मी माझ्याकडच्या साईडला घेतली आहे आणि इथून 5.25 इंचावरती खूण केली आहे. इकडल्या साईडला पण सेम तीच प्रोसेस घ्यायची आहे. 5.25 इंचावरती खूण करायची आहे. आणि हा बॉक्स आखून घ्यायचा. बॉक्स म्हणजे एक लाईन मारून घ्यायची आहे. बघा, कंपल्सरी आपल्याला इथून 2.5 इंचच घ्यायचं आहे. सगळ्या ब्लाऊजसाठी जेवढे लहान बाह्या असतील तेवढ्यासाठी आपल्याला कंपल्सरी 2.5 इंचच घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुमची बाही लांब असेल, 11 इंचाची असेल, 10 इंचाची असेल, त्यावेळेस तुम्हाला ते 3 इंचाची घ्यायची आहे. तुम्हाला माहित असेल, काही बायकांना प्रॉब्लेम येतो, ज्यावेळेस जी खालची बाजू असते, जो म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगते, जी इथला भाग असतो तो त्यांना कमी पडतो. पूर्ण हा ब्लाऊज काखेत जायचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपल्याला इथली जी लांबी आहे ती जास्त ठेवायची आहे. तर मी तुम्हाला गेल्या ब्लाऊजमध्ये सांगितलं होतं की आपल्याला आता इथं कसा आकार द्यायचा आहे. पाठीमागचा भाग घ्यायचा. आता प्रत्येक वेळेस आपण ब्लाऊजमध्ये वरच्या साईडला शिलाई मार्जिन सोडायचो, तर वरच्या साईडला नाही, आता खालच्या साईडला 1/2 इंचावरती सोडायचं आहे आणि हळूहळू क्रॉसमध्ये माप घेत जायचं आहे. हे माप पूर्ण 9 इंच येत आहे. तर बघा, बरोबर ह्या वरच्या रेषेवरती ठेवून क्रॉसमध्ये 9 इंचावरती आपल्याला खूण करायची आहे. तुम्ही बाहीचं माप जर परफेक्ट काढलं तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ब्लाऊज शिवताना. इथून 1.5 इंचावरती शिलाई मार्जिन वरती एक खूण करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याचा मध्य करायचा आहे आणि एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे.
जिथं तुम्ही मध्य केला आहे तिथून 1 वरती आणि 1.5 वरती तुम्हाला खूण करून घ्यायची आहे. आणि जो हा पहिला वरतीचा डॉट आहे तिथून तुम्हाला राऊंड शेपमध्ये गोल असा आकार द्यायचा आहे. मी दंडघेरचं माप पण घेतलं होतं. दंडघेरचं माप आपलं 6.25 आलं होतं. आणि जरी तुम्हाला नाही समजलं किंवा असं वाटलं की आपलं चुकतंय का काय, तर डायरेक्ट ब्लाऊज घ्यायचा, ब्लाऊजची बाही उलटी करून घ्यायची आणि इथं मांडायची. जी बंद बाजू आहे ते बंद बाजूला मांडायची आणि टाईट करून जिथं जी पहिली शिलाई मार्जिंग आहे, इथं जी पहिली शिलाई मार्जिंग आहे तिथं तुम्हाला खूण करून घ्यायची आहे. आणि इथून पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिंग लागणार आहे. आणि हे आखून घ्यायचं बरोबर. इथून कट करत असताना जी वरचा आपण बाजू आखली आहे त्या साईडने कट करायचा आहे. आणि नंतर एक बाजू खालच्या साईडला सोडून फक्त जी वरचा भाग असतो 8-10 इंचाचा तो एक्स्ट्रा कट करून टाकायचा आहे. आता ह्यामध्ये हा झाला मागच्या साईडची बाजू आणि ही झाली पुढच्या साईडची बाजू. आता ह्याच्यावरती तुम्हाला ब्लाऊज कटिंग कसं करायचं आणि ब्लाऊज कसं शिवायचा, ब्लाऊज स्टिचिंग कसं करायचं हे पण पूर्ण शिकवणार आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिलात, धन्यवाद.